नमस्कार मित्रांनो, आम्ही आलेलो आहे कुंडलगाव. तर माझ्या बहिणीचा मुलगा म्हणजे माझा नक्षू, त्याचं नवस बोललेला होता. तर कुंडलगाव आम्ही येऊन कोंबडं मारू, तर कोंबडं मारून झालेलं आहे. आणि बघू शकता तुम्ही कोंबड्याचं मटण आहे. तुम्ही माझी मावशी, 2 मावश्या, माझी आई, ऑर्डर यावा लागतात तुला. वहिनी आणि बहीण दोन, आम्ही सगळेजण इथे रिक्षावर आलेलो आहे. आणि अशा प्रकारे आम्ही घरून सगळं मटेरियल ऍड टाकी दिसू थांबा, कोणाला जर आचारी पाहिजे असेल तर तिथे आम्ही अशा प्रकारे 3 दगडींचं चुलं मांडून आणि हे शिजवलेलं होतं. तुम्ही बघ, हा जर भाजी बनवतो आहे, हा माझ्या मावशीचा मुलगा आहे, म्हणजे माझा मावस भाऊ. तर तो भाजी बनवणार आहे. हे बघा, सगळं मटेरियल त्याच्याजवळ मावशी आणि मम्मी काढून देते. तर खूप छान असं आमचं दर्शन झालं, पूजा वगैरे झाली, कोंबड्याची पूजा केली. मग कोंबडं तयार करून आले आणि मग सगळेजण इथं जी बसायला एक ओट्यासारखं होतं तिथं आलो आणि ओट्याच्या खाली चूल मांडवली आणि अशा प्रकारे आम्ही भाजी करायला सुरुवात केली. मी पण तिथे भाजीला व्हिडिओ करत होती. भाऊ माझा भाजी बनवत होता. हे बघा, अशा प्रकारे ही भाजी बनवली आणि म्हणजे छान पद्धतीने भाजी बनवत होता. हळूहळू सगळं मटेरियल टाकत होता आणि भाजी खूप छान अशी होणार होती, कारण तो नेहमी भाजी बनवतो आणि एखाद्या वेळेची दुसऱ्याची हातची भाजी खाल्ली की खूपच छान लागते. हे बघा, आता हे सगळं मटेरियल मावशी बसलेली होती, व्हिडिओ शूट करत होती. सगळ्या पद्धतीने चाललेल्या होत्या आणि भाजी मस्त वास येत होता. मावशी काहीतरी सांगत होती, असं कर तसं कर, कारण ते म्हणतात ना, जर मोठा माणूस राहिले तर त्याचे अनुभव सांगता, आणि तेच मावशी पण सांगत होती. तर अशा प्रकारे भाजीच्या शिट्ट्या घेतल्या कुकरमध्ये आणि भाजी तयार झालेली हे बघू शकता तुम्ही. आपली भाजी अशा प्रकारे कुकर भरून केलेली आहे, कारण तिथे आम्ही आलो तेव्हापासून 3-4 बाया भाजी घेण्यासाठी येऊन बसलेल्या होत्या. त्याच्यामुळे कुकर भरूनच भाजी उघडली. हे बघा, आता जेवणाची तयारी झालेली आहे. हे बघा, मम्मी आणि मावशी कांदे तयार करताय खाण्यासाठी. कुकरमधली भाजी उतरून घेतलेली आणि आता हे अशा प्रकारे जे आहे, आपली भाजी आता रेडी झाली. जेवणांना बसायची. मावशीने तिचा डबा आणलेला आहे. हे बघा, आम्ही आता सगळेजण जेवायला बसलो. काला मोडून एकदमच छान रस्सा वरपत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, छान वाटला असेल तर प्लीज लाईक करा.